पुण्यातील आंबेगावमध्ये अंगणवाडीतील पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पांढरा वाटाणा न शिजणं आणि भरडा कच्चा राहत असल्याचा आरोप त्यांनी केला होता। लहान मुलांना असा आहार कसा द्यायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला। एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे। सगळा वाटाणा तसंच आहे, थोडा थंड झाले की वाटाणा एकदम कच्चा होऊन जातो, हे बघा। आणि मग अशा वाटाण्याने मुलं काय करतात, पोट दुखवतात। मग तुम्ही सांगा, जर असा आम्ही मुलांना आहार खाऊ घालायचा का? तुम्ही सांगा। अक्षरशः मुलं हा वाटाणा खायला कंटाळा करतात, नको म्हणतात ती मुलं। एकतर आधीच 4-4 महिन्यांचा हा माल येऊन अंगणवाडीत पडलाय, मग तो आम्ही त्याची नीट निगराणी ठेवायची, साठवायचा, नीट व्यवस्थित नीट करायचं, ठीक आहे, मान्य आहे। पण जर जो मुलं जर हा वाटाणा खातच नाही तर आम्ही त्या वाटाण्याचं काय करू? तुम्हीच सांगा। वाटाण्यासारखंच या भरड्याचं आहे, हे बघा। अक्षरशः हा भरडा आहे ना, 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या ना तरी हा भरडा ना आहे तसंच आहे। फक्त याच्यात जी साखर टाकतो ना त्याचं पाणी होतं, भरडा अजिबात शिजला। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार अमोल कोल्हे आहेत। कोल्हे जी आपण बघतोय, खरं तर ज्या सेविकेनं, अंगणवाडी सेविकेनं ही सत्य परिस्थिती दाखवलेली होती तिच्यावर ही निलंबनाची कारवाई होते, काय म्हणायचं याला? हे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे। म्हणजे कदाचित टेक्निकल आणि या सगळ्या गोष्टी बसवण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाचं असं म्हणणं असू शकतं की त्यांच्याकडून शिस्तभंग झाला असेल, परंतु त्यांचा हेतू जर आपण बघितला तर त्यांनी एका फार मोठ्या प्रश्नाला हात घातलेला या माध्यमातून। आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा याची दखल घेतली नाही। त्यामुळे जे कोणी शिस्तभंगाची कारवाई करतायत ना, त्यांनी आधी 11 शिट्ट्या देऊन पण जो वाटाणा शिजत नाही ना तो खाऊन दाखवावा। म्हणजे हे ज्या भगिनीनी या प्रश्नाला वाचा फोडलीये तिच्यावरच कारवाई करून मग तिचा आवाज दडपण्याचा प्रयत्न तर नाहीये का हा? कारण याची संपूर्ण जी खरेदी प्रक्रिया जी आहे ती राज्य पातळीवर होते। यासाठी जे कोणी जबाबदार ठेकेदार असतील, यासाठी गुणवत्ता तपासणारे जे अधिकारी असतील, यांच्यावर आधी कारवाई होणं गरजेचं आहे, यांची आधी चौकशी कसून होणं गरजेचं आहे। आणि एकदा ही जर चौकशी झाली आणि त्यातले दोषी समोर आले की नंतर मग तुम्ही या शिस्तभंग वगैरे हे जे काही कागदी घोडे आहेत ना हे नंतर नाचवावेत। कारण हा प्रकार केवळ आंबेगावात घडत नाहीये, की जुन्नर मध्ये सुद्धा काळवाडीच्या शाळेच्या पोषण आहाराच्या बाबतीत तिथली मिरची पावडर आणि हळद भेसळयुक्त असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं। आपण आपल्या प्रतिनिधीला विचारा, काळवाडीच्या ग्रामस्थांनी माल सप्लाय करणारा टेम्पो पकडून ठेवलाय। आपण तेही पाहू शकतो। माझी विनंती आपल्याला आपल्या माध्यमातून हे समोर आणा की राज्यात कशा पद्धतीनं या पोषण आहाराच्या बाबतीमध्ये हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार सुरू आहे आणि तो पाठीशी घालण्यासाठी मग अशा पद्धतीने जे आवाज उचलतात त्यांच्यावरच कारवाई। हे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे। हो, नक्कीच। अमोल कोल्हेजी, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर तुम्ही चर्चा केली त्यासाठी। तर या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी दिलीप वळसे पाटील आहेत। पाटील सर, आपण बघू शकतोय खरं तर एका अंगणवाडी सेविकेनं हा मुद्दा जोर धरलेला होता, हा मुद्दा दाखवलेला होता निकृष्ट आहाराचा। आता त्याच अंगणवाडी सेविकेचं निलंबन झालेलं आहे, कसं बघता तुम्ही याकडे? मी त्याच्या संदर्भात माहिती घेतली आज सकाळी। त्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन झालेलं नाही अजूनपर्यंत। त्यांना फक्त निलंबित का करू नये अशी नोटीस दिलेली असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं। बरं, तर त्यामुळे त्यांनी उचललेला मुद्दा हा जरी म्हणजे विषय जरी महत्वाचा आहे, तो काही प्रश्न नाही, त्याच्यात कुठला दुमत असू शकत नाही, परंतु त्यांनी त्याच्या संदर्भातली जी सरकारी पॉलिसी आहे त्या पॉलिसी प्रमाणे त्यांनी आपल्या वरिष्ठांच्याकडे तक्रार करायला पाहिजे, ती रील करून ती रिलीज करण्याच्या आधी। वरिष्ठांनी जर दखल घेतली नसती तर त्यांनी तशी कृती केली आणि कुठलाही सरकारी अधिकारी कर्मचारी IAS अधिकाऱ्याच्या पासून तर गाव पातळीवर काम करणाऱ्या छोट्या कर्मचाऱ्यापर्यंत सगळ्यांना सर्व्हिस रूल्स हे बाइंडिंग असतात। आता प्रश्न असा आहे की त्यांनी सर्व्हिस रूलचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून कदाचित त्यांना नोटीस दिली गेलेली असेल, पण त्याच्यात काय तो इतका प्रतिष्ठेचा कोणाचाच विषय असू शकत नाही। आता प्रश्न असा आहे की हा जो माल आहे
वाटाणा किंवा आणखीन दुसरं काही त्याचा दर्जा जर निकृष्ट असेल तर त्याच्या संदर्भामध्ये मी संबंधित बोललेलो आहे आणि त्याच्यामध्ये करेक्टिव्ह मेजर्स घ्यायला सांगितलेले आहेत. हो. वळसे पाटील सर, मग आपल्याला दिसतंय की हा निकृष्ट पोषण आहार आहे, हे तर या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय. मग याला जबाबदार नेमकं कुणाला धरायचं? आता ज्यांनी खरेदी केले ते आणि ज्यांनी सप्लाय केले ते. हं, हे काय तालुका लेवलला खरेदी होत नाही याची. हं, याची खरेदी विभागीय पातळीवर वगैरे होत असेल, आयुक्तांच्या पातळीवर होत असेल. हं. तुम्ही म्हणताय की या सेविकेला निलंबनाची त्याच्यावर कारवाई झाली नाहीये, फक्त तिला नोटीस दिलेली आहे. मात्र नोटीसही का दिली? म्हणजे अशा प्रकारे जी सत्य परिस्थिती दाखवणं ही चूक आहे का? नोटीस असं आहे की मी सांगितलं ना की सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व्हिस रूल्स जे आहेत त्याच्यामुळे सगळे सरकारी कर्मचारी बाइंडिंग आहेत. बरं. हा, आणि तसं जर त्यांनी उल्लंघन केलं असेल हं, आणि त्याच्यावर संबंधितांनी आपली स्वतःची भूमिका स्पष्ट केली असेल हं. तर मला वाटत नाही की त्या महिलेनी ही बाजू मांडायला पाहिजे होती. त्याच्याबद्दल माझं काही मत नाही, त्यांना तो अधिकार आहे. परंतु ती पब्लिकली मांडण्याच्या ऐवजी, पब्लिक प्लॅटफॉर्म मांडण्याच्या ऐवजी त्यांनी ती आपल्या वरिष्ठांच्याकडे मांडायला पाहिजे होती. बरं. दिलीप वळसे पाटील सर, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघतो अंगणवाडी सेविकेनं या निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा दाखवलेला होता. नेमकं त्यांचं म्हणणं काय होतं ते आपण पुन्हा एकदा ऐकूयात. हा वाटाणा शिजलेला आहे का कच्चा आहे हे तुम्ही ओळखून दाखवा. तुम्हाला वाटत असेल हा वाटाणा कच्चा आहे, पण हा वाटाणा कच्चा नाही, हा वाटाणा शिजलेला आहे. रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जर दुसऱ्या दिवशी जर उसळ असेल ना तर आम्ही काय करतो, हा वाटाणा आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10 शिट्ट्या घेतो. 9 ते 10 तरी वाटाणा शिजला जात नाही. हे बघा, 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या ना तरी हा भरडाणा आहे तसंच आहे. फक्त याच्यात जी साखर टाकतो ना त्याचं पाणी होतं, भरडा अजिबात शिजला जात नाही. अक्षरशः म्हणजे मुलं आहे ना हे लापशी आणि उसळ खाण्यास नकोच मानतात. अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब, मला खरंच तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही आमच्या अंगणवाडीत येणारा हा माल आहे ना खरंच बंद करा. नकोय असा निकृष्ट दर्जाचा माल. थोडा द्या पण चांगला द्या. आमच्या मुलांच्या आहाराच्या बाबतीत तरी आमच्या मुलांशी असं खेळ खेळू नका. आज त्यांनी मला जे नोटीस दिले त्या नोटीसमध्ये त्यांनी असा उल्लेख केलाय की तुम्ही शाळेचा गणवेश, इमारतीचा आणि पदनामाचा गैरवापर केला. आज आमच्या मुलांबद्दल वाटणारी कळकळ, आत्मीयता आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय, लेखी देतोय की वाटाणा शिजत नाही, लापशी भरडा शिजत नाही. मग तुम्ही का लक्ष घालत नाही? जेव्हा आम्ही आमच्या मागण्या मागायला जातो तेव्हा आम्हाला काय उत्तर दिलं जातं? तुम्ही मानधनी सेवेवरती, तुम्हाला ते लागू नाही. आज मी जो व्हिडिओ तयार केला, आज त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या मुलांची आहाराची कळकळ व्यक्त केली आणि आज आयसीडीएसच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कमीच नोटीस काढतायत. जर मला माझ्या जीवाला काही झालं तर माझ्या 2 मुलांची जबाबदारी आयसीडीएसच्या अधिकाऱ्यांनी उचलावी.